यानंतर जाऊयात नाशिकमध्ये। जिल्ह्यात आजपासून नाफेड कांदा खरेदी सुरू करणार असल्याचा प्रशासनाचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरलाय। लासलगावसह इतर कोणत्याही बाजार समितीत नाफेडचे अधिकारी कांदा खरेदीसाठी आलेच नसल्याचा आरोप करण्यात आलाय। बाजारात व्यापारी 1600 ते 2000 रुपयांनी कांदा खरेदी करतात आणि असं असतानाच नाफेड का उतरलं नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये एनसीसीएफ नाफेडला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आज बाजार समितीमध्ये उतरून कांदा खरेदी करा, परंतु जिल्ह्यामध्ये कुठेही अशा पद्धतीने खरेदीला सुरुवात झालेली नाही। वास्तविक जे दर नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून दिले जाणारे 1580 ते दर शेतकऱ्यांना मान्य नाहीये आणि ज्या काही किचकट अटी आहे, साधारणतः पैसे सुद्धा तत्काळ शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, रजिस्ट्रेशनची अट त्या ठिकाणी नको, बाजार समितीमध्ये ओपन लिलाव ज्या पद्धतीने चालतो, व्यापाऱ्यांशी स्पर्धा करा आणि त्या स्पर्धेच्या दरामध्ये हा जर माल विकत घेतला तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो, अन्यथा या खरेदीचा कुठलाही उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही। खर्च इतका झाला आहे, शासनाने जे कंपनीची बाजू घेत आहे, आज कंपनीसाठी जे 300 रुपये किलो होतं ते आज 600 रुपये डबल भाव झाला आहे। खादीचे रेट डबल केले आहे, तर शेतकऱ्यांना काय उरल खाली? शेतकऱ्यांनी हे चालवायचे प्रपंच। नाफेडचे लोक इकडे आले इथं नाफेडचे आज चुकूनही दिसत नाही आणि त्यांनी फक्त फसवगिरी चालवली आहे। शासनाने ही चौकट फसवगिरी चालू आहे, कर्जमाफीची जी फसवगिरी केली आहे, ज्या अटी चालवल्या आहे आणि आता सुद्धा कांद्याला सुद्धा अटीच लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच राहिलं